गोवंश हत्येच्या लोकशाहीच्या बातमीची नेत्यांकडून दखल घेण्यात आली आहे। गंभीर मुद्दा उघडकीस आणल्याबद्दल मिटकरींनी आभार मानलेत। गोवंश हत्ये प्रकरणी थातूरमातूर कारवाई करू नये, कठोर कायद्याची गरज आहे असंही मिटकरी म्हणाले। तर वडेट्टीवारांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे। गाईला आपण माय म्हणतो, मग आईची कत्तल करणं हे कुठल्या धर्मात मोडतं असा सवाल विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय। धर्म गाय हे सत्ताधाऱ्यांसाठी केवळ मत मिळवण्याचं साधन असल्याचा घणाघातही वडेट्टीवारांनी केलाय। मधामध्ये सोशल मीडियावर एक पोस्ट येत होती की एका केंद्रीय मंत्र्याची कमिटी आहे, आपल्या ही कंपनी आहे, मी नाव घेणार नाही, पण आज ज्या पद्धतीनं गो हत्या चालली आहे, गोमांसची विक्री चालली आहे, इम्पोर्ट आज भारत यामध्ये 9व्या नंबरवरून 3ऱ्या नंबरवर आलेला आहे भारत जगामध्ये या गोमांसच्या विक्रीमध्ये। आणि एकीकडे गाय माय म्हणून सांगतायत आणि मायची कत्तल करणं रोज सुरू आहे। हे कुठल्या धर्मात मोडते आहे, कुठल्या संस्कृतीत मोडते आहे? लोकशाही चॅनलचं मनापासून आभार व्यक्त केले पाहिजे की गोवंशाच्या संदर्भातला अत्यंत गंभीर मुद्दा त्यांनी उजेडात आणलाय। मात्र याच्यावर जर थातूरमातूरच कारवाई त्या अंतर्गत होत असेल तर एक कडक कायदा या अधिवेशनामध्ये येण्याची शक्यता आहे, ते बिल येणार आहे। त्यामुळे आपल्या प्रयत्नाला नक्की यश येईल। पण मुंबई आणि परिसरामध्ये ज्या पद्धतीनं गोवंश कत्तलीचा अवैध धंदा जोरात आहे त्याला कुठेतरी ताळेबंद लागला पाहिजे, कारण गाय ही फक्त धर्माचं किंवा याचं प्रतीक असू शकत नाही। गाय ही शेतीचं प्रतीक आहे, तिच्यापासून शेतीला बैल मिळतात, त्याच्यामुळे गोरक्षण होणं खूप महत्वाचं आहे। पण गोरक्षणाच्या नावाखाली गोरख धंदा करणाऱ्यांवर सुद्धा वचक बसला पाहिजे, हेही तितकं महत्वाचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।